नमस्कार मित्रांनो, आज आपण RTE कायदा, NCTE नियम आणि TET पात्रता याबद्दल एक महत्त्वाचा विषय समजून घेणार आहोत. विशेषतः 2010 नंतर शिक्षक भरतीमध्ये झालेले बदल, त्याचा शिक्षकांवर झालेला परिणाम याविषयी आपण आज चर्चा करू. RTE ॲक्ट 2009 हा कायदा दिनांक 1 एप्रिल 2010 पासून अंमलात आला. RTE ॲक्टपूर्वी NCTEच्या 3 सप्टेंबर 2001च्या अधिसूचनेनुसार नियुक्तीच्या तत्कालीन अधिनियमानुसार झालेल्या शिक्षकांच्या नियुक्त्या ह्या नियमाधीन आहेत. तदनंतर RTE ॲक्ट लागू केल्यानंतर NCTE जी भारत सरकारची वैधानिक संस्था आहे, ज्या संस्थेला शिक्षकांच्या नियुक्तीसंबंधी किमान शैक्षणिक पात्रता ठरविण्यासंबंधी प्राधिकृत करण्यात आले. भारत सरकारच्या प्राधिकृत संस्थेने 23 ऑगस्ट 2010 शिक्षकांच्या किमान शैक्षणिक पात्रतेसंबंधी अधिसूचना प्रसारित केली. त्यामध्ये प्रामुख्याने या अधिसूचनेपूर्वी नियमानुसार नियुक्त शिक्षक व अधिसूचनेनंतर नियुक्त शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक पात्रता निर्धारित करून अनिवार्य करण्यात आले. तथापि या अधिसूचनेच्या कलम 4 नुसार सदर दिनांकापूर्वी नियुक्त शिक्षकांना TET मुक्त करण्यात आले, म्हणजेच टीचर्स एलिजिबिलिटी टेस्टची आवश्यकता नसल्याचे कळविले. तथापि भारत सरकारने RTE ॲक्टमध्ये 2017 संशोधन केले. त्यामध्ये 31 मार्च 2015 रोजी नियुक्त कार्यरत शिक्षकांनी 4 वर्षाच्या कालावधीत किमान शैक्षणिक पात्रता धारण करणे अनिवार्य केले. परंतु सदर संशोधित ॲक्टनुसार सर्व शिक्षक म्हणजे 23 ऑगस्ट 2010 नंतर नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांसाठी TET पात्रता अनिवार्य केलेली आहे असे दिसते. अन्यथा जर भारतीय कायदेमंडळ संसदेचा RTE कायद्यात बदल करण्याचा हेतू पूर्वीच्या शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा असता, तर तसे सर्व राज्य सरकार व NCTEद्वारे सर्व शिक्षकांना 2017लाच त्यावेळीच कळवले असते. जर संसदेचा हेतू सदर बदल पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा नाही, तर आज रोजी 16 वर्षाच्या कालावधीनंतर पूर्वीच्या शिक्षकांना पूर्वलक्षी प्रभावाने कसा लागू करता येईल? तथापि संसदेने यासंबंधी अधिक स्पष्ट न्यायसंगत होणे गरजेचे आहे. अन्यथा सर्व शिक्षक कायम दबावात आपले कार्य करतील. विद्यार्थ्याचा गुणवत्तापूर्ण विकास करणे शिक्षकांचे कायमच कर्तव्य आहे. परंतु शिक्षकांना मानसिक दबावात ठेवून किंवा भविष्यात होणाऱ्या विसंगत कायद्याची भीती मनात ठेवून संभ्रमावस्थेत विद्यार्थ्यांचा गुणवत्तापूर्ण विकास कसा साध्य होईल असा प्रश्न निर्माण झालेला आहे. धन्यवाद.